नमस्कार, मी प्राध्यापक दगडू शेख परत एकदा आपलं या ऑनलाईन टॅली कोर्समध्ये स्वागत करतो। पुढे आजचा आपला विषय आहे फंडामेंटल्स ऑफ टॅली सॉफ्टवेअर। याच्या अगोदर आपण फंडामेंटल्स पाहिलेले आहेत, तर काही पॉइंट चालू करण्या अगोदर सर्व स्टुडंट्सना किंवा जे काही हा व्हिडिओ पाहत आहेत, जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत त्या सर्वांना अशी विनंती आहे की त्यांना जर हे सर्व टीचिंग जर आवडत असेल तर दगडू शेख सर नावाचे युट्यूब चॅनल आहे, या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यासोबतच स्किल अकॅडमी लातूर नावाचं फेसबुक पेज आहे, हे सुद्धा लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा। याचा फायदा असा होणार आहे की अकॅडमीच्या माध्यमातून जे काही अपडेटेड व्हिडिओज अपलोड करण्यात येतील ते सर्वांना मिळतील। त्यासोबतच जे लेटेस्ट इन्फॉर्मेशन देण्यात येणारी आहे अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि टॅक्सेशन बद्दल ते सुद्धा सहजासहजी सर्वांना मिळेल। आणि त्यासोबतच तिसरं चॅनल आहे टेलिग्राम चॅनल। टेलिग्राम चॅनल देखील स्किल अकॅडमी लातूर या नावानं आहे। तर आजचा विषय आपण सुरू करणार आहोत फंडामेंटल्स ऑफ टॅली सॉफ्टवेअर। फंडामेंटल्स ऑफ टॅली सॉफ्टवेअर मध्ये प्रीवियस काही लेक्चर्स मध्ये आपण ओपनिंग स्क्रीन ऑफ टॅली, क्रिएट कंपनी, शट कंपनी, सिलेक्ट कंपनी, अल्टर कंपनी, डिलीट कंपनी, डेट चेंज करणे, पिरियड चेंज करणे आणि कॅल्क्युलेटर वापरणे हे सर्व पाहिलेलं आहे। परत एकदा हे थोडक्यात आपल्याला रिवाइज करायचं आहे। फर्स्ट पार्ट आपण पाहिला होता ओपनिंग स्क्रीन ऑफ टॅली। ओपनिंग स्क्रीन ऑफ टॅली तर डेली प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला मी सांगितलं होतं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस करताल तेवढं टॅली हे सॉफ्टवेअर तुमचं परफेक्ट होईल। जर तुम्ही स्टुडंट असताल आणि जर तुमची प्रॅक्टिसच चांगली असेल, मी जे काही तुम्हाला टीचिंग करत आहे आणि जे काही असाइनमेंट सोडवण्यासाठी सांगत आहे ते जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केलात तर इंटरव्ह्यू मध्ये जो काही तुमचा जॉबचा इंटरव्ह्यू होणार आहे त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येतील। आणि तुम्ही जर व्यापारी असताल तर तुमच्या अकाउंटंटला तुम्ही इंटरव्ह्यू घेत असताना हे सर्व प्रश्न तुम्ही विचारू शकता। म्हणजे विद्यार्थी असताल तर इंटरव्ह्यू देण्यासाठी मी जे काही क्वेश्चन आणि आन्सर या ठिकाणी देतोय त्याचा फायदा होईल। आणि जर व्यापारी असताल तर तुम्ही ज्यावेळेस एखाद्या अकाउंटंटचा इंटरव्ह्यू घेताल त्यांना नेमके कोणते प्रश्न विचारायचे आणि त्याचे काय आन्सर अपेक्षित आहेत हे सुद्धा या ठिकाणी लक्षात येईल। तर पहिला पॉइंट आपण शिकवलेला आहे ओपनिंग स्क्रीन ऑफ टॅली। मग ओपनिंग स्क्रीन ऑफ टॅली मध्ये काय चेक करायचं आहे की डेली, लक्षात ठेवा हे फक्त अर्ध्या ते 1 मिनिटाचं काम आहे। रोज ज्यावेळेस तुम्ही ओपनिंग स्क्रीन चालू करताल सर्व पार्ट्स एकदा रिवाइज करायचे आहेत। त्यासोबतच डेली तुम्हाला कॅल्क्युलेटरची प्रॅक्टिस करायची आहे, करंट पिरियड, करंट डेट। आणि त्यासोबतच तुम्ही दर आठवड्याला, 15 दिवसाला किंवा 1 महिन्याला तुम्ही काय करू शकता, कंपनीची जी वेबसाईट आहे www.tallysolutions.com याला व्हिजिट करू शकता। हे व्हिजिट कशासाठी महत्वाचं आहे, सॉफ्टवेअर मध्ये जे अपडेटेड झालेले आहेत, काही चेंजेस आलेले आहेत, टॅली कंपनी सध्या न्यूज मध्ये कशी आहे, त्यानंतर किती देशामध्ये टॅली सॉफ्टवेअर पसरलेलं आहे, अपडेटेड जर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर महिन्यातून एकदा तुम्ही टॅली कंपनीची जर वेबसाईट पाहिली तर टॅली या सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला परत टॅली कोर्स जॉईन करायची गरज पडणार नाही। एकदा जर तुम्ही टॅली कोर्स कंप्लीट केला, परफेक्ट केला, तर तुम्हाला परत टॅली कोर्स जर जॉईन करायचा नसेल तर फक्त महिन्यातून एकदा तुम्ही किंवा तुम्हाला जसा वेळ असेल तसं टॅली कंपनीची वेबसाईट व्हिजिट करा। वेबसाईटमध्ये तुम्हाला अपडेटेड माहिती मिळेल, अपडेटेड व्हिडिओज मिळतील, टॅली कंपनी कशा पद्धतीनं ग्रो करत आहे, तुम्हाला करिअर अपॉर्च्युनिटी कशा आहेत, जॉब अपॉर्च्युनिटी कशा आहेत, हे सर्व टॅली कंपनीच्या वेबसाईटवरून तुम्हाला लक्षात येईल। तर ओपनिंग स्क्रीन ऑफ टॅली ही आहे टॅलीची ओपनिंग स्क्रीन। तर ओपनिंग स्क्रीन ऑफ टॅली मध्ये तुम्हाला काय काय पाहायचं म्हणून सांगितलं, दररोज तुम्ही चेक करायचं आहे टायटल एरिया मध्ये नेमकं काय आहे, सेकंड हॉरिझॉन्टल बटन बार,
त्याच्यामध्ये कोणकोणत्या शॉर्टकट की आहेत, त्याचे काय फीचर्स आहेत, त्यानंतर व्हर्टिकल बटन बारवर काय माहिती देण्यात आलेली आहे, मेन एरिया किंवा वर्किंग एरिया काय आहे, कोणती कंपनी ऍक्टिव्हेट आहे, करंट पिरियड कशा पद्धतीने बदलायचं, Alt+F2 क्लिक करून तुम्ही करंट पिरियड बदलू शकता, डेट कशा पद्धतीने बदलायची आहे, त्यानंतर 5th पार्ट प्रोडक्ट इन्फो और इन्फॉर्मेशन पॅनल आणि 6th पार्ट आहे बॉटम पॅन किंवा टास्क बार. हे पहिल्या याचं जे प्रॅक्टिकल या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पहिल्या याचं जे तुम्हाला प्रॅक्टिकल सांगण्यात आलेलं आहे, हे प्रॅक्टिकल रोज सर्व पार्ट्स पाहणं, रोज कॅल्क्युलेटर, करंट पिरियड आणि करंट डेटची प्रॅक्टिस करणं, हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर रोज जर एवढं केलात, हे काम करण्यासाठी फक्त तुम्हाला 1 ते 2 मिनिटाचा वेळ लागणार आहे. सर्व पार्ट्स एकदा पाहणं, एकदा करंट पिरियड, करंट डेटची प्रॅक्टिस करणं, कॅल्क्युलेटर रोज Ctrl+N प्रेस करून तुम्ही रोजच्या रोज कॅल्क्युलेटर प्रेस करू शकता, रोज कॅल्क्युलेटर वापरू शकता. तर हे फक्त 1 ते 2 मिनिटाचं काम आहे. हे जर प्रत्येक स्टुडंट, टीचर आणि व्यापाऱ्यांनी रोज 1-2 मिनिट ओपनिंग स्क्रीनकडे जर लक्ष दिलं, तर स्टुडंटला इंटरव्ह्यूमध्ये कशाही पद्धतीचे प्रश्न जर ओपनिंग स्क्रीनवर विचारण्यात आले तर त्याचा आन्सर देता येईल. आणि जर तुम्ही व्यापारी असताल तर तुम्ही समोरच्या इंटरव्ह्यू घेत असताना व्यापाऱ्यांना हे प्रश्न विचारता येतील की ओपनिंग स्क्रीनचे किती पार्ट आहेत, कोणत्या पार्टमध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे, करंट पिरियड म्हणजे काय, त्याच्यासाठी काय शॉर्टकट की आहे, करंट डेट म्हणजे काय, त्याच्यासाठी काय शॉर्टकट की आहे, त्यानंतर कॅल्क्युलेटर कसं वापरायचं, हे रोजच्या रोज आपल्याला प्रॅक्टिस करायचे. हे प्रॅक्टिससाठी डेली 1 to 5 मिनिट सफिशियंट आहेत. ज्या स्टुडंटनी, टीचरनी किंवा व्यापाऱ्यांनी रोज 1 ते 5 मिनिट ओपनिंग स्क्रीन आणि हे जर फंडामेंटल प्रोसेस जर प्रॅक्टिस केल्या तर त्यांचं टॅली एकदम परफेक्ट होईल. त्यानंतर पुढचं आहे क्रिएशन ऑफ कंपनी. पुढचं प्रॅक्टिकल आपण पाहिलेलं आहे क्रिएशन ऑफ कंपनी. तुम्हाला मागच्या 2-3 लेक्चरमध्ये क्रिएशन ऑफ कंपनी म्हणजे नेमकं काय आणि ते कशा पद्धतीनं क्रिएट करायचं ही माहिती देण्यात आलेली आहे. क्रिएशन ऑफ कंपनीमध्ये जाण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जी प्रोसेस देण्यात आलेली आहे ती प्रोसेस आपल्याला इथं पाहायची आहे. गेटवे ऑफ टॅलीमध्ये येऊन आपण कंपनी इन्फो या ऑप्शनला देखील क्लिक करू शकतो किंवा कीबोर्डनं F3च्या खाली सिंगल अंडरलाईन आहे तर या ठिकाणी Alt+F3 कीबोर्डनं देखील आपल्याला करता येतं. कंपनी इन्फो या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स मिळतील. क्रिएट कंपनी, शट कंपनी, सिलेक्ट कंपनी, अल्टर आणि डिलीट कंपनी. तर आपल्याला क्रिएट कंपनी ऑप्शनमध्ये जायचं आहे. तर या क्रिएट कंपनी ऑप्शनमध्ये आपल्याला या ठिकाणी काय काय करायचंय तर तुम्हाला 10 मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशनचे एक्झाम्पल्स या ठिकाणी 10 मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या क्रिएट करायचे आहेत. तुम्हाला मी मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग आणि सर्व्हिस ऑर्गनायझेशन याच्यामधला फरक समजून सांगितलेला आहे की मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन ज्यामध्ये रॉ मटेरियल प्रोसेस होतं आणि फिनिशर प्रोडक्ट तयार होतात असे मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन असतात. तर तुम्हाला प्रॅक्टिस पर्पजसाठी कुठल्याही आपल्या देशातल्या 10 कारखान्याची नावं या नावाची कंपनी क्रिएट करायची, जसं टाटा मोटार्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, असं वेगवेगळ्या कंपन्याचे नावं तुम्ही बनवू शकता. तर असे 10 एक्झाम्पल क्रिएट कंपनीमध्ये तुम्हाला सोडवायचे आहेत. त्यानंतर 10 एक्झाम्पल ट्रेडिंग कंपनीचे सोडवायचे आहेत, 10 एक्झाम्पल सर्व्हिस कंपनीचे सोडवायचे आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं 30 कंपनी तुम्ही क्रिएट करायचे आहेत. आणि ही प्रॅक्टिससाठी लक्षात ठेवा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करताल तेवढं क्रिएट कंपनी तुमचं परफेक्शन होईल. तर 10 कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग, 10 ट्रेडिंग आणि 10 सर्व्हिस हे तुम्ही क्रिएट करू शकता. त्यासोबतच डू प्रॅक्टिस ऑफ इच अँड एव्हरी ऑप्शन ऑफ कंपनी क्रिएशन. कंपनी क्रिएशन मध्ये जेवढे ऑप्शन्स या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत, जसं की डिरेक्टरीमध्ये काय ऑप्शन येतं, नेम, मेलिंग नेम, ऍड्रेस, कंट्री, स्टेट, पिनकोड, फोन नंबर, मोबाईल नंबर, फॅक्स, ईमेल, वेबसाईट, फायनान्शियल इयर फ्रॉम, बुक्स बिगिनिंग फ्रॉम किंवा सिक्युरिटी कंट्रोल मधले वेगवेगळे ऑप्शन्स किंवा बेस करन्सीमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत
हे तुम्ही प्रत्येक ज्या वेळेस तुम्ही कंपनी क्रिएट करताल समजून सोडवायचं. आणि कंपनी क्रिएट करत असताना फक्त बुक्स बिगिनिंग फ्रॉम पर्यंतच तुम्ही माहिती भरायची. पुढची माहिती फक्त पाहायची आहे की पुढे तुम्हाला काय काय ऑप्शन्स आहेत हे फक्त पाहायचे आहेत. कारण ज्यावेळेस तुम्ही कंपनी क्रिएट करताल फायनान्शियल इयर फ्रॉम किंवा बुक्स बिगिनिंग फ्रॉम इथपर्यंत जरी तुम्ही माहिती भरली तरी त्या ठिकाणी सफिशियंट आहे. तर हे या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे की प्रत्येक ऑप्शन डिरेक्टरी पासून ते सेव्हिंग पर्यंत हे सगळे ऑप्शन तुम्हाला परफेक्ट झाले पाहिजेत. त्यानंतर पुढचा महत्वाचा पॉइंट आहे कंपनी क्रिएशन इज वन टाइम प्रोसेस इन एनी बिझनेस ऑर्गनायझेशन. आता या ठिकाणी आपण प्रॅक्टिस करतोय त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी असाइनमेंट दिली होती की 10 कारखानदाराचे कंपनी बनवा, 10 ट्रेडिंग, 10 सर्व्हिस ऑर्गनायझेशनचे एक्झाम्पल बनवा. फक्त प्रॅक्टिस पर्पज साठी आपण या ठिकाणी हे तुम्हाला एक्झाम्पल असाइनमेंट देण्यात आलेली आहे. परंतु ऍक्च्युअल बिझनेसमध्ये कंपनी क्रिएशन ही वन टाइम प्रोसेस आहे. कुठल्याही व्यवसायामध्ये रोज रोज कंपनी क्रिएशन करण्यात येत नाही. कंपनी क्रिएशन एकदाच होतं, पण त्याची अकाउंटिंग वर्षानुवर्ष आपण त्या ठिकाणी करू शकतो. परंतु तुम्ही इथं प्रॅक्टिस करताय त्यामुळे तुम्ही वारंवार कंपनी क्रिएट करू शकता किंवा डिलीटही करू शकता. त्यानंतर पुढची प्रोसेस आहे शट कंपनी. ज्या पद्धतीनं तुम्हाला मी क्रिएट कंपनी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं आपल्याला शट कंपनी करायचं. शट कंपनी करण्यासाठी सेम तीच प्रोसेस आहे. एस्केप करून मेन स्क्रीनवर यायचं आहे. 2 पद्धतीनं आपल्याला शट कंपनी करता येतं. आता फॉर एक्झाम्पल स्किल अकॅडमी लातूर. शट कंपनीचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे तात्पुरत्या स्वरूपासाठी लिस्टमधून ही कंपनी रिमूव्ह करणं, तात्पुरत्या स्वरूपासाठी बंद करणं, त्याला शट कंपनी असं म्हणलं जातं. तुम्ही 2-3 प्रोसेस वापरून कंपनी इन्फो या ऑप्शनमध्ये जाऊन देखील तुम्ही कंपनी शट करू शकता. याला माऊसनं देखील क्लिक करता येईल किंवा कीबोर्डनं देखील तुम्ही क्लिक करू शकता. तर मेन स्क्रीनवरून कंपनी इन्फोमध्ये जायचं आहे. Alt+F3 प्रेस करा कीबोर्डवरून किंवा माऊसनं या ऑप्शनला क्लिक करा. माझं सजेशन आहे जेवढं तुम्ही टॅली सॉफ्टवेअर वापरत असताना कीबोर्डचा वापर जेवढा जास्त करताल तेवढी तुमची स्पीड आणि अॅक्युरेसी वाढायला मदत होईल. Alt+F3 क्रिएट का कंपनी इन्फो या स्क्रीनमध्ये शट कंपनी हे ऑप्शन आलेलं आहे. तर ॲरो कीनं तुम्ही शट कंपनी करू शकता. एंटर सिलेक्ट करू शकता. ही झाली पहिली प्रोसेस शट कंपनी. डायरेक्ट जर कंपनी शट करायची असेल तर आणखीन एक शॉर्टकट की आहे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तुम्ही माऊसनं देखील या ऑप्शनला क्लिक करू शकता किंवा F1च्या खाली सिंगल अंडरलाईन आहे Alt F1 ही शॉर्टकट की प्रेस करून देखील तुम्ही कंपनी शट करू शकता. लक्षात ठेवा कंपनी इन्फोमध्ये जाऊन शट कंपनी हे ऑप्शन देखील वापरू शकता किंवा शॉर्टकट की वापरून जर कंपनी शट करायची आहे तर माऊसनं शट कंपनी या ऑप्शनला क्लिक करा किंवा कीबोर्डनं F1च्या खाली सिंगल अंडरलाईन आहे Alt+F1 प्रेस करून देखील तुम्ही शट करू शकता. फॉर एक्झाम्पल मी याला क्लिक करतो. बघा ही कंपनी शट झालेली आहे. त्यानंतर पुढची प्रोसेस बघा शट कंपनी मध्ये सुद्धा आपल्याला फक्त प्रोसिजरची प्रॅक्टिस करायची. तुम्हाला मी 2 प्रोसिजर सांगितलेले आहेत. Alt+F3 प्रेस करून तुम्ही शट कंपनी ऑप्शन वापरू शकता किंवा डायरेक्ट Alt+F1 प्रेस करून देखील तुम्ही कीबोर्डवर Alt+F1 प्रेस करा किंवा माऊसनं शट कंपनीला जर क्लिक केलं तर तुम्हाला कंपनी शट करता येईल. तर शट कंपनी करताना देखील तुम्हाला 10 कारखान्याचे ट्रेडिंग आणि सर्व्हिस असे 30 कंपन्या तुम्हाला शट करायचे आहेत फॉर प्रॅक्टिस पर्पज. आणि हे शट करत असताना दोन्ही प्रोसिजरनं शट करा. काही कंपन्या कंपनी इन्फो ऑप्शन मध्ये जाऊन शट करा तर काही कंपन्या शॉर्टकट की Alt+F1 प्रेस करून देखील तुम्ही शट करू शकता. आणि आणखीन एक महत्वाचा पॉइंट शट कंपनी इज अन रेग्युलर प्रोसेस. कुठल्याही व्यवसायामध्ये शट कंपनी ही रेग्युलर प्रोसेस आहे. कारण की जेव्हा केव्हा काम संपतं त्यावेळेस प्रत्येक व्यापाऱ्याला प्रत्येक अकाउंटंटला रेग्युलरली कंपनी शट करणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे शट कंपनी कुठल्याही व्यवसायामध्ये डेली रेग्युलर वापरलं जाणारं ऑप्शन आहे. त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे सिलेक्ट कंपनी. आता सिलेक्ट कंपनी करत असताना हे बघा या ठिकाणी
डायरेक्ट कंपनी इन्फो ऑप्शन मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट कंपनी करण्याचे देखील वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिस म्हणून 10 मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन, 10 ट्रेडिंग आणि 10 सर्व्हिस ऑर्गनायझेशन, ज्या कंपन्या तुम्ही सेट केलेल्या आहेत त्याच कंपन्या काय करायच्या, सिलेक्ट करायच्या. सिलेक्ट कंपनी केलं जातं म्हणजे नेमकं काय केलं जातं, ज्या व्यवसायाचं अकाउंटिंग आपल्याला करायचंय त्या व्यवसायाचं नाव सिलेक्ट करणं आणि इथं हेडिंगला आणलं, या ठिकाणी ते नाव आणलं जातं. त्याला सिलेक्ट कंपनी असं म्हणलं जातं, ऍक्टिव्ह केलं जातं. आणि जी कंपनी इथं सिलेक्टेड आहे त्याच कंपनीचं अकाउंटिंग या स्क्रीनवर त्या ठिकाणी सुरू होतं. सिलेक्ट कंपनी म्हणजे बंद केलेली कंपनी चालू करणं आणि त्याच्यामध्ये अकाउंटिंग सुरू करणं, त्याला आपण सिलेक्ट कंपनी असं म्हणतो. सिलेक्ट कंपनी करत असताना देखील तुम्हाला कंपनी इन्फो मध्ये जाण्यासाठी माऊसनं देखील कंपनी इन्फोला क्लिक करू शकता किंवा कीबोर्डनं Alt+F3 करून तुम्ही सिलेक्ट कंपनी करू शकता. आता स्किल अकॅडमी सोबत मला आणखीन एक कंपनी सिलेक्ट करायची, हे मी एरो कीनं सिलेक्ट कंपनी ऑप्शन मध्ये जातो. लक्षात ठेवा, तुम्हाला मी समजून सांगितलं होतं की एका टॅली सॉफ्टवेअरमध्ये कितीही व्यवसायाचं अकाउंटिंग करता येतं. म्हणजे माझे जर 10 व्यवसाय आहेत तर 10 व्यवसायासाठी मला 10 सॉफ्टवेअर घ्यायची गरज नाही. एकाच सॉफ्टवेअरमध्ये किती व्यवसायाचं अकाउंटिंग करणं त्या ठिकाणी शक्य आहे. वेगवेगळं सॉफ्टवेअर घ्यायची गरज नाही, परंतु प्रत्येकाला वेगवेगळा सिरियल नंबर येतो. या ठिकाणी बघा, प्रत्येक कंपनीला 5 आकडी सिरियल नंबर आलेला आहे. सिरियल नंबर हा प्रत्येक कंपनीचा वेगवेगळा असतो. हाच सगळ्यात मोठा फायदा टॅली सॉफ्टवेअरचा आहे की माझ्याकडे सॉफ्टवेअर जरी एक असेल तरी मी अनेक कंपन्याचं अकाउंटिंग एकाच सॉफ्टवेअर त्या ठिकाणी करू शकतो. जे स्टुडंट आहेत, ज्यांना जॉब करायचा आहे, ते विद्यार्थी फुल टाइम एखाद्या ठिकाणी जॉबला जॉईन होऊ शकतात. किंवा जे स्टुडंट त्यांना सेल्फ एम्प्लॉयमेंट पाहिजे, घरी बसून जर एखाद्या व्यवसायाचं अकाउंटिंग जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही लीगल सॉफ्टवेअर खरेदी करू शकता आणि घरी बसून सुद्धा तुम्हाला अनेक कंपन्याचं अकाउंटिंग करू शकता. आज अनेक असे विद्यार्थी आहेत ज्यांचं शिक्षण चालू आहे तरी सुद्धा ते घरी बसून अकाउंटिंगचे कामं करतात. त्यांनी वेगळं अकाउंटिंगचं सॉफ्टवेअर घेतलेलं आहे आणि या सॉफ्टवेअरचा वापर करून अनेक व्यवसायाच्या अकाउंटिंगचे कामं त्यांनी पार्ट टाइम बेसिसवर घेतलेले आहेत. म्हणजे आज त्यांचं शिक्षणही चालू आहे आणि जॉबही चालू आहे. म्हणजे ज्या स्टुडंट्सना फुल टाइम जॉब करणं शक्य नाहीये, मग ते स्टुडंट असतील, काही गृहिणी आहेत ज्यांना घरी बसून दुसरा इन्कम सोर्स तयार करायचा, अशा स्टुडंट, गृहिणी किंवा काही असे नोकरदार व्यक्ती आहेत ज्यांना नोकरीहून आल्यानंतर अदर इन्कम सोर्स मधून तुम्हाला काही पैसा कमवायचा असेल तर ते सुद्धा टॅली सॉफ्टवेअर खरेदी करू शकतात आणि घरी बसून अकाउंटिंगचे कामं घेऊ शकतात. सॉफ्टवेअर एकदाच खरेदी करायचं आहे, तुम्ही किती व्यवसायाचं अकाउंटिंगचं काम त्या ठिकाणी घेऊ शकता. म्हणजे सर्वांना, स्टुडंटना सर्वांना नोकरीचा देखील चान्स आहे आणि घरी बसून सेल्फ एम्प्लॉईड होण्याचा देखील चान्स आहे. म्हणजे घरी बसून तुम्ही त्या ठिकाणी सर्व व्यवसायाचं अकाउंटिंग सुद्धा करू शकता किंवा जॉबला जाऊन देखील करू शकता. जशी तुमची रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीनं टॅलीचा फायदा तुम्हाला उचलता येतो. जॉबही करता येईल किंवा जर तुम्हाला शिक्षण करत असताना किंवा दुसरी नोकरी करत असताना अकाउंटिंगचे कामं करायचे तर तुम्ही त्या ठिकाणी वर्क फ्रॉम होम, जे आज सगळ्यात मोठ्या प्रमाणात जो शब्द वापरला चाललाय वर्क फ्रॉम होम, पण वर्क फ्रॉम होम करण्यासाठी तुमच्याकडे तेवढं टॅलेंट असणं महत्वाचं आहे, तेवढं स्किल असणं महत्वाचं आहे. आणि टॅलीचं स्किल जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही 100% वर्क फ्रॉम होम देखील करू शकता. परंतु परफेक्शन असणं गरजेचं आहे. हे जर सॉफ्टवेअर तुमचं परफेक्ट असेल तर अनेक बिझनेसमॅन तुम्हाला घरी सुद्धा अकाउंटिंगचे कामं त्या ठिकाणी देऊ शकतात. तर सिलेक्ट कंपनी या ठिकाणी करता येईल. याही ऑप्शन कंपनी सिलेक्ट करता येते किंवा अदर ऑप्शन मागे येण्यासाठी एस्केप. तुम्हाला कंपनी इन्फो ऑप्शन मध्ये जाऊन देखील त्या ठिकाणी सिलेक्ट कंपनी करता येऊ शकतं. त्यानंतर F3, Alt F3 आणि F3 मध्ये काय फरक आहे बघा. Alt F3 ला जर प्रेस केलं तर कंपनी इन्फो स्क्रीन येते. तर फक्त F3 ला प्रेस केलं तर कोणती स्क्रीन या ठिकाणी येते, लिस्ट ऑफ कंपनीज. तुमच्याकडे जेवढ्या कंपनी सध्या आहेत, ऍक्टिव्ह कंपनी जेवढ्या आहेत त्या कंपनीची लिस्ट येते. F3 कंपनी, चेंज करंट कंपनी. F3 ही शॉर्टकट की कधी वापरली जाते, हे बघा इथं 2 कंपनी चालू आहेत. परंतु मला काय करायचं आहे, एक मिनिटासाठी स्किल अकॅडमी या ऑप्शन मध्ये मला जायचं आहे.
तर अशा वेळेस मी या ठिकाणी कीबोर्डवरून F3 प्रेस करू शकतो किंवा त्या ठिकाणी कंपनी या ऑप्शनला जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी मी इथं स्किल अकॅडमी सिलेक्ट करू शकतो. म्हणजे F3 हे ऑप्शन कशासाठी वापरलं जातं? चेंज करंट कंपनी. करंट कंपनीमध्ये तुम्हाला काही बदल करायचा आहे तर त्या ठिकाणी F3 हे ऑप्शन वापरलं जातं. आणि Alt F3 कशासाठी वापरलं जातं? कंपनी इन्फो मध्ये जाण्यासाठी. तर शट कंपनी करण्याची कंपनी इन्फोची प्रोसेस तर आपण पाहिलेली आहे. सेकंड शॉर्टकट की आहे सिलेक्ट कंपनी करण्यासाठी. हे बघा, कीबोर्डनं तुम्ही सिलेक्ट कंपनी या ऑप्शनला क्लिक केलं तरी देखील तुम्हाला कंपनी सिलेक्ट करता येईल किंवा कीबोर्डवरून तुम्ही F1 जर प्रेस केलं तरी देखील तुम्हाला कंपनी सिलेक्ट करता येईल. हे बघा, लिस्ट ऑफ कंपनीज आहे. या ठिकाणी मी कंपनी सिलेक्ट करतो. फॉर एक्झाम्पल बिग बाजार. तर अशा पद्धतीनं कंपनी इन्फो ऑप्शन मध्ये जाऊन देखील तुम्हाला कंपनी सिलेक्ट करता येईल किंवा डायरेक्ट F1 की प्रेस करून देखील तुम्हाला कंपनी सिलेक्ट करता येईल. म्हणजे दोन्ही पद्धतीनं कंपनी इन्फो ऑप्शन मध्ये जाऊन देखील कंपनी सिलेक्ट करू शकतो किंवा डायरेक्ट F1 ही की प्रेस करून देखील आपल्याला कंपनी सिलेक्ट करता येईल. तर आपण 3 प्रोसेस या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. क्रिएट कंपनी, शट कंपनी, सिलेक्ट कंपनी. सिलेक्ट कंपनी सुद्धा ही सुद्धा वन टाइम प्रोसेस आहे, रेग्युलर प्रोसेस आहे. सिलेक्ट कंपनीची प्रॅक्टिस करत असताना प्रोसिजर लक्षात ठेवा. कंपनी इन्फो मध्ये जाऊन सुद्धा कंपनी सिलेक्ट करता येईल किंवा F1 प्रेस करून देखील कंपनी सिलेक्ट करता येईल. सिलेक्ट कंपनी ही देखील रेग्युलर प्रोसेस आहे. कुठल्याही व्यवसायाचं तुम्ही अकाउंटिंग करत असताल किंवा कुठे जॉब करत असताल तर तुम्हाला सिलेक्ट कंपनी वारंवार करावं लागतं. शट कंपनी आणि सिलेक्ट कंपनी हे रेग्युलर प्रोसेस आहेत. तुमचं काम संपलं तुम्हाला कंपनी शट करायला लागते आणि काम जर चालू करायचं आहे तर कंपनी सिलेक्ट करायला लागते. त्यामुळं शट कंपनी आणि सिलेक्ट कंपनी हे कुठल्याही व्यवसायामधल्या रेग्युलर प्रोसेस आहेत. ओनर असतील, बिझनेसमॅन असतील किंवा अकाउंटंट असतील त्यांना शट आणि सिलेक्ट या 2 प्रोसेस कंपल्सरी रोज त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तरच ते वेगवेगळ्या व्यवसायाचं अकाउंटिंग एका सॉफ्टवेअरवर करू शकतात. पुढची प्रोसेस आहे अल्टर आणि डिलीट कंपनी. त्यासाठी सुद्धा तुम्ही कंपनी इन्फो ऑप्शन मध्ये जाऊ शकता. अल्टर आणि डिलीट कंपनी. अल्टर म्हणजे काय? एडिट करणं. फॉर एक्झाम्पल बिग बाजार या कंपनीमध्ये तुम्हाला अल्टरेशन करायचे आहे, म्हणजे त्याच्यामधली काही माहिती बदल करायची आहे. तर त्यासाठी सेम प्रोसेस. मेन स्क्रीन गेटवे ऑफ टॅली मधून कंपनी इन्फो या ऑप्शनला क्लिक करा किंवा Alt प्लस F3 या ऑप्शनला तुम्ही क्लिक करू शकता. हे बघा, या ठिकाणी अल्टर. अल्टर करणे म्हणजे एडिट करणे. अल्टरला एंटर करायचं. बघा, 3 कंपनी या ठिकाणी दाखवत आहेत कारण की 3 कंपन्या इथे ऍक्टिव्ह आहेत. या तिन्हीपैकी कुठली कंपनी तुम्हाला अल्टर करायची तर बिग बाजारला एंटर करायचं. बघा, या ठिकाणी हेडिंग आलेली आहे कंपनी अल्टरेशन. म्हणजे तुम्हाला कंपनीमध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर ते चेंजेस. मी या ठिकाणी मुद्दामून काही ऍड्रेस ही माहिती टाकली नव्हती, राज्याचं नाव टाकलं नव्हतं, पुढे काही फोन नंबर वगैरे टाकण्यात आला नव्हता. हे सगळं तुम्ही माहिती त्या ठिकाणी टाकू शकता आणि झालेले चेंजेस एंटर करत तुम्ही सेव्ह करू शकता. हे बघा, या पद्धतीनं कंपनीचं अल्टरेशन झालेलं आहे, एडिट झालेलं आहे. सेव्ह केल्यानंतर परत मेन स्क्रीनवर यायचं आहे. एस्केप ही शॉर्टकट की तुम्ही वापरू शकता. म्हणजे अल्टर करणे म्हणजे कंपनीच्या माहितीमध्ये बदल करणं. अल्टर कंपनी सुद्धा मॅक्झिमम ठिकाणी वन टाइम प्रोसेस आहे. आपण वारंवार कंपनीची माहिती बदलत नाही. त्यामुळं टॅलीमध्ये शट आणि सिलेक्ट कंपनी हीच प्रोसेस वारंवार करायला लागतात. अदरवाईज क्रिएट कंपनी वन टाइम प्रोसेस आहे. अल्टर कंपनी ही सुद्धा वन टाइम प्रोसेस आहे किंवा कधीतरीच, वारंवार नाही, कधी तर आपल्याला मोबाईल नंबर बदललेला आहे, ऍड्रेस बदललेला आहे, काही चेंजेस झाले असतील तरच अल्टर कंपनी ऑप्शन वापरायचं आहे. जर काहीच चेंजेस जर करण्यात आलेले नसतील तर आपल्याला अल्टर कंपनी हे ऑप्शन कधीच वापरायची गरज नाही. बदल करायचे असतील तर आपल्याला अल्टर कंपनी हे ऑप्शन या ठिकाणी वापरायचं आहे. आणि त्यानंतर आहे डिलीट कंपनी. डिलीट कंपनीची सुद्धा हीच प्रोसेस आहे. गेटवे ऑफ टॅलीमध्ये कंपनी इन्फोला क्लिक करायचं. त्यानंतर
अल्टर या ऑप्शन मध्ये जायचं. अल्टर या ऑप्शन मध्ये कुठली कंपनी डिलीट करायचं आहे, बिग बाजार, याला एंटर. बघा कंपनी अल्टरेशनची स्क्रीन आलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला अल्टरेशन करायचं नाहीये, डिलीट करायचं आहे. मग या स्क्रीनवर आल्यानंतर तुम्हाला एक शॉर्टकट की प्रेस करावं लागेल, Alt+D. Alt+D प्रेस केल्यानंतर तुमच्या समोर स्क्रीन येईल डिलीट, येस ऑर नो. तुम्ही जर या ठिकाणी येस प्रेस केलं, परत एकदा ऑप्शन येईल आर यू शुअर. परत एकदा काय विचारलं जातं की एखाद्या कंपनीचा डेटा डिलीट करणं म्हणजे त्याचं खूप मोठं नुकसान होणार. त्याच्यामुळं टॅली 100% खरंच तुम्हाला ही कंपनी डिलीट करायची आहे का, कारण की पूर्ण अकाउंटिंगचा डेटा जी कंपनी तुम्ही डिलीट करायला त्या कंपनीचा पूर्ण अकाउंटिंगचा डेटा या टॅली सॉफ्टवेअर मधून रिमूव्ह होणार आहे. म्हणून त्यांनी दुसऱ्यांदा विचारलेलं आहे खरंच तुम्हाला ही कंपनी डिलीट करायची आहे का. जर तुम्हाला खरंच डिलीट करायचं असेल परत एकदा येस प्रेस करा किंवा एंटर करा, येस. बघा बिग बाजार नावाची कंपनी डिलीट झालेली आहे. मग हे चेक करण्यासाठी कुठं चेक करायचं, एस्केप करून मागे यायचं, परत कंपनी इन्फो, सिलेक्ट कंपनी. या ठिकाणी बघा बिग बाजार नावाची कंपनी नाहीये. हाच फरक आहे शट कंपनी आणि डिलीट कंपनी. शट केलेली कंपनी परत चालू करता येते, डिलीट केलेली कंपनी परत आणता येत नाही. तर कुठल्याही व्यवसायामध्ये डिलीट कंपनी ही सुद्धा वन टाइम प्रोसेस आहे. वारंवार कुठलाही व्यावसायिक व्यापारी डिलीट कंपनी करत नाही. कधी तरच जर काही मिस्टेक झाल्या असतील किंवा दुसरी एखादी तुम्ही कंपनी तयार केली आहे आणि पहिली कंपनीची तुम्हाला गरज नाहीये, तर तुम्ही ती कंपनी त्या ठिकाणी डिलीट करू शकता. किंवा अदर कोणत्या कारणामुळे जर तुम्हाला कंपनी डिलीट करायची असेल तर अल्टर या ऑप्शनने जाऊन तुम्ही Alt+D शॉर्टकट की वापरून कंपनी डिलीट करता येईल. म्हणजे डिलीट कंपनी सुद्धा ही वन टाइम प्रोसेस असलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे कुठल्याही व्यवसायामध्ये जर तुम्ही पाहिलं तर क्रिएट, शट, सिलेक्ट, अल्टर आणि डिलीट कंपनी, तर यापैकी क्रिएट कंपनी, अल्टर कंपनी आणि डिलीट कंपनी या वन टाइम प्रोसेस आहेत. एकदाच कराव्या लागतात, वारंवार हे करण्याची गरज नाहीये. परंतु शट आणि सिलेक्ट कंपनी या दोन प्रोसेस आपल्याला वारंवार करणं गरजेचं आहे. तर हे सिस्टमॅटिकली प्रॅक्टिकल तुम्हाला मी इथं दाखवलेलं आहे. तर सर्व स्टुडंट्सनी रोज टॅली सॉफ्टवेअरची प्रॅक्टिस करायची. लक्षात ठेवा, मी किती जरी एज्युकेशन चांगलं दिलं, तुम्हाला एक स्टेटमेंट त्या ठिकाणी महत्वाचं आहे, वी कॅन कन्वर्ट आवर स्ट्रेंथ इनटू क्वालिटी बाय ट्रेनिंग अँड प्रॅक्टिस. वी कॅन कन्वर्ट आवर वीकनेसेस इनटू स्ट्रेंथ बाय ट्रेनिंग अँड प्रॅक्टिस. तर आपल्यामध्ये जे वीकनेसेस आहेत ते आपण स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करू शकतो. परंतु या ठिकाणी ट्रेनिंग ही गरजेची आणि प्रॅक्टिस ही गरजेची. या ठिकाणी ट्रेनिंग द्यायचं काम मी करत आहे, प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. तर तुमच्यामध्ये जे काही वीक पॉइंट आहेत, अकाउंटिंगशी रिलेटेड, ऑडिटिंगशी रिलेटेड किंवा टॅक्सेशनशी रिलेटेड, हे सगळे वीक पॉइंट मी स्ट्रेंथ मध्ये बदलण्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग द्यायचं काम करेन. तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची आहे. माझी ट्रेनिंग आणि तुमची प्रॅक्टिस, तर तुमचं अकाउंटिंगचं टॅलेंट, टॅली हे सॉफ्टवेअर तुमचं परफेक्ट होण्यास या ठिकाणी मदत होईल. तर सर्वांनी 10 मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन, 10 ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, 10 सर्व्हिस ऑर्गनायझेशन क्रिएट करायचे आहेत, शट करायचे आहेत, सिलेक्ट करायचे आहेत, अल्टर करायचे आहेत आणि डिलीट देखील करायचे आहेत. परंतु हे फक्त प्रॅक्टिससाठी. आणि हेही लक्षात ठेवायचं आहे, कुठेही तुम्ही जॉबला गेलात किंवा व्यापारी आहात तर क्रिएट, अल्टर आणि डिलीट या वन टाइम प्रोसेस आहेत, वारंवार करावे लागत नाहीत. पण शट आणि सिलेक्ट या प्रोसेस त्या ठिकाणी वारंवार कराव्या लागतात. तर तुम्हाला हे सर्व लेक्चर्स आवडत असतील तर त्या ठिकाणी दगडूशेठ सर या नावाचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. स्किल अकॅडमी लातूर या नावानं फेसबुक पेज आहे, त्या पेजला लाईक करा, फॉलो करा. स्किल अकॅडमी लातूर या नावानं टेलिग्राम चॅनल देखील आहे, त्याला देखील तुम्ही लाईक करू शकता. याच्यामुळे तुम्हाला या अकॅडमीशी रिलेटेड, अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि टॅक्सेशनशी रिलेटेड अपडेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत राहील. तर आणि हे कोर्स तर आपण केलेले आहेत. पेड कोर्स ज्यांना जॉईन करायचे आहेत त्यांनी दिलेल्या नंबर्सवर त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता आणि पुढील माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता. भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.